माझ्यात काही सामर्थ्य नाही, एवढं प्रेम. अरे बाप नकली ऐसी नाही केले उपकार सांगतो मी काय, हे त्यांचे उपकार आहेत. इथं बसून मी तुमच्या समोर कथा सांगतो, हे त्यांचे उपकार आहेत. आजही बाबांच्या सानिध्यात गेलं ना, छगन बाबांच्या जवळ जाऊन बसलं, डोक्यावर हात ठेवून बाळ 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 हात प्रेमानं हृदयात लावतात. ज्ञानोबरांना पाहिलं नाही, तुकोबरांना पाहिलं नाही, नाथ महाराजांना पाहिलं नाही, पण माझ्या जीवनामध्ये हेच महात्मे ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, ज्यांची एवढी कृपा त्यांनी झाली तर त्यांनी माझा स्वीकार केला. या व्यासपीठावर बसून त्यांनी कथा सांगतात. कोणी माझ्याकडे नाही आलं तरी मला त्याची काही चिंता वाटत नाही. फार सगळ्या जगानं त्यांनी वाळीत टाकलं ना तरी काही घेणं देणं येऊच नाही त्या लोकांनी माझ्याकडे. ज्यांना माझ्यापर्यंत यायची इच्छा नाही ना त्यांनी कधीच माझ्याकडे येऊ नये. फार माझ्या अंतिम दिनं नाही आलं तरी पण चालेल, मी त्यांची वाटच पाहत नाही. उलट देवाची अशा पद्धतीने धन्यवाद देतो की बरं झालं देवा, खटखट गेली, बरे झाले देवा. ते माझ्याजवळ येण्याचे योग्यतेचे पात्रतेच नव्हते असं त्यांनी समजून ते कधीच नाही आले तरी चालत. का कशाची जीवा मी म्हणतो, माझ्याजवळ माझे श्रीगुरु आहेत, माझ्याजवळ माझा भगवान आहे, माझ्याजवळ माझा श्याम सुंदर आहे. याच्यापेक्षा मला काय पाहिजे. किती तरी दुनियेमध्ये